थंडी वाजती का हो? नाही ना. चल रे राघव, चला चला. आजी कुठे आहे रे आपली? आजी कुठे आहे? राघव आजी कुठे आहे? इकडे त्याला रिक्षा वगैरे सगळं दिसतंय ना, तिकडे रिक्षा नाहीयेत, स्कूटी नाहीये, त्याच्यामुळं त्याला वेगवेगळ्या गाडीचे प्रकार दिसतात. तिथं जायचं स्कूलला? जायचं का स्कूलला राघव? तिकडं बस येते ना, त्याच्यामुळं त्याला काही कळत नाही स्कूलला जायचंय. बाय कर, बाय कर राघव, बाय. चला गेले सगळे. चला आता आजीबाईची वाट बघायची. बसायचं इथं आजी असतोपर्यंत. नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा तुम्ही सर्वजण? आम्ही एकदम मजेत आहोत आणि आम्ही निघालो आहे साड्या बघायला उरुळी गावामध्ये. तर आजी आणि मम्मी आहेत मागे, तर आजी हळूहळू चालायला लागतं आजीला. आता इथे आम्ही ऑटो करून जाऊ. तर राघव सगळ्यांच्या पुढे पळतोय आणि त्याला ना छोट्या जागेमध्ये कंजेस्टेड अजिबात जमत नाही, नुसता खाली पळायचं असतं, त्याला खाली खेळायचं असतं. आता पुण्यामध्ये गेल्यावर कसं होईल माझं काय माहिती, आणि खूप त्रास देतो. काय वाव, काय रे, कार आली कार. नको मग तीच करतो. नाही त्याचं चांगलं आहे आजी, ते खालचं. एक घ्या, ते घ्या, दोन घ्या, एकच घ्यायची. आवडे तर दोन्ही घ्या, दोन्ही मोठी फ्लावर आहे, त्याला नाचुबडी झाली. कापड चांगलं आहे. लेकीची साडी आहे ना, लेकीची साडी आहे. हा ती माझी मम्मी आणि मी त्यांची मम्मी. हा आबोली घ्या, छान आहे फ्रेश. आजी ही चांगली वाटती. हा दूध बी छान आहे. हा नाही 10 रुपये. किती? 700 रुपये. प्रत्येक लेसवर बॉर्डरवर राहतं, कापडवर राहतं. हे बी कापड भारीतलंच आहे. हाला बी लेस लावली की 1200-1500 जाणार. हे बी लेस लावली. अजून काय घ्यायचं? चला. आणि आजीसाठी 2 साड्या आणल्यात आम्ही. एक मम्मीने घेतली, एक मी घेतली. तर एक अशी आहे. नमस्कार मंडळी. तर आम्ही आत्ताच खालनं आलो उरुळी गावामधून आणि आता भूक लागली खूप. पण त्याच्या आधी तुम्हाला मी साड्या दाखवून घेते, कारण या साड्या आजीजवळच राहणार आहेत. तर पहिली साडी ही मम्मीने घेतली आजीला, ती पण खूप सुंदर आहे, तुम्हाला दाखवते. तर ही आहे ती साडी आजीच्या, ह्या आमच्या आजीसाठी घेतलेली आहे साडी. आणि ही 700 रुपयाची आहे ना, ही 700 रुपयाची साडी आहे. तर बरं हातात. आणि ही मी घेतली आजीला. तर ह्या 2 साड्या 700च्या आहेत आणि ही साडी मला आवडली म्हणून घेतली मी. त्यामुळे माहिती नाही आता मी नेसेल की नाही, किंवा कोणाला आवडली घरामध्ये तर देईल मी. आणि ही आजीला घेतली. तर या 2 700च्या आहेत आणि ह्या 400ला सांगितलं होतं आणि त्यांनी एक सिंगल पीस घेतला. तर आणि 2 घेतल्यामुळे त्याने आम्हाला 350-350ला दिले. तर मला ही आवडली आणि खूप लाईट वेट आहे. तर आता ही आजीच्या साड्या आजीला देतो आम्ही.
आणि इथे गावावरून आणलेल्या आळूच्या पानांच्या वड्या बनवल्या होत्या मम्मीने. तर मम्मीचा आणि आजीचा स्वयंपाक चालू होता. काय खेळते गौ? अच्छा, खेळा. एकटीच खेळायला बोर झालंय तुला? मग ते नेऊन द्यायचं का माग स्नेक अँड लॅडर? काय आणलंय तू रागवते? घरातून आणलं. खिशात ठेव, आपल्या खिशात ठेव, वरच्या पॉकेट मध्ये ठेव. गो त्याला पॉकेट दाखव, कुठे पॉकेट दाखव. दीदीला देतोय पॉकेट, दाखव त्याला, त्याचं पॉकेट दाखव, त्याच्या जॅकेटचं. बघ इथं ठेव. हा, अरे वा वा वा, नाईस. पॉकेट ठेव, पॉकेट मध्ये एक ठेवणार आता. एक मग तो छोटाच आहे बाबू. ठेव सगळे, ठेव सगळे. आजी गेली, आजीला म्हणाव कम. जा, आजीला म्हणाव कम कम. आजी इकडे गेली, इकडे खेळू. सगळी इकडे ट्रॅक्टर घेऊन फिरतो ना आम्ही. इकडे गाऊ. तिला आण, तू दीदीला आणायला गेला. धर तुझा ट्रॅक्टर, धर धर. आजीकडे दे धरायला. ओके, आजीला म्हणा पकड माझा ट्रॅक्टर. चल चला, पाणी बघ पुढं. पाऊस येतोय बाहेर थोडा थोडा. चला. नमस्कार मंडळी. तर संध्याकाळचेच आता जवळजवळ 5:30 वाजलेत आणि आम्ही निघालोय मामांचं घर बघण्यासाठी. तर मामांच्या कारमध्ये जाणार आहेत. मामा आणि आजी येतात वरून. मम्मी, मी, गाऊ, राघव आम्ही सगळे आलोय खाली. तर तुम्हालाही दाखवतो आम्ही. आणि आम्ही इथे पोहोचलो होतो मामांच्या उरुळीच्या घराच्या खाली तिथे. तर इथे हे मामांचं घराचं बांधकाम चालू आहे उरुळी कांचनमध्ये. आणि आता ऑलमोस्ट झालेलं आहे, सगळे स्लॅब पडलेले आहेत. आणि तर आम्ही पाहायला आलो होतो. तर अशा प्रकारे आहे बाहेरून मामांच्या पार्किंग मध्ये. आपण चल आता पुढे जायचं. हा, हा हॉल. इकडे किचन. किचन भरपूर मोठं आहे. ही पण भरपूर आहे मोठी. हा, हे मस्त आहे. कोण आलंय बाहेरून लगेच कळायला. आणि पाऊस बिऊस एन्जॉय करता येईल मस्त. चला चला, बसायचं कारमध्ये. हळू हळू. आले. आणि यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो होतो खाली बसायला राघवला घेऊन. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.